गुड मॉर्निंग ऑल. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल होपोनोपोनो मास्टर क्लासमध्ये. मी डॉक्टर अमोल पाटील म्हणजे अभिनव अमोल आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आपल्याला हा जो पुढचा अर्धा पाऊण तास असणार आहे इट इज स्पेशल वन. हा खूप स्पेशल असणार आहे सर्वांसाठी, कारण आज आपण सेलिब्रेट करतोय आपला एक खूप जबरदस्त सण, त्याला म्हणतो आपण दसरा. आणि खूप छान मुहूर्तावरती आपण हे सुरुवात करतोय. मी पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम करतो. अ, आपण या सेशनमध्ये आपल्या मनामधल्या असलेल्या निगेटिव्हिटी पूर्ण सगळ्या बाहेर काढायच्या आहेत, जाळून काढायच्या आहेत. त्यासाठी हे स्पेशल सेशन आहे. रेग्युलर आपण जे सेशन करत असतो त्याच्यापेक्षा हे टोटली डिफरंट असतं, जे स्पेशल ओकेजनवरती आपण घेत असतो. मग आपण आता सेशन घेणारच आहोत, नंतर दिवाळीमध्ये सुद्धा आपल्याला सेशन घ्यायचं आहे. होळी असेल, गणपती असेल, त्यावेळी आपण जेव्हा जेव्हा आपले फेस्टिवल्स आहेत त्या फेस्टिवलला आपल्याला सेशन्स घ्यायचे आहेत. आणि त्या सेशनच्या माध्यमातून आपल्यामध्ये जी असलेली निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आहे. तर आय होप बऱ्यापैकी सगळे जॉईन झाले असतील. तर आपण विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट करूया आपला सेशन. बिफोर दॅट मला पुन्हा एकदा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण कोण आहात आणि आपलं प्रोफेशन काय आहे त्यांनी पटपट पटपट असं चॅटबॉक्समध्ये लिहिला तर खूप बरं होईल. कारण भरपूर न्यू मेंबर सुद्धा इथं मला दिसत आहेत जे माझ्या पण ओळखीचे नाही आहेत. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू ऑल की चॅट बॉक्स ओपन आहे. चॅट बॉक्समध्ये यू आर गोइंग टू राईट युअर नेम, त्यानंतर तुमचं गाव लिहा आणि तुमचं प्रोफेशन जे ते प्रोफेशन लिहा. म्हणजे मला बरं होईल की थोडंसं आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामधून आणि कोणत्या कोणत्या रिजनमधून लोक आलेले आहेत. त्यामुळे हे मला खूप बरं वाटेल. आणि आय रिक्वेस्ट यू ऑल की आपण छानपैकी कॅमेरा ऑन केला तर बरं होईल. कॅमेरा ऑन करून हे अर्धा पाऊण तास आपण ही सगळं सेशन्स ऐकायचे आहेत. तर आय रिक्वेस्ट यू ऑल की आपण छानपैकी कॅमेरा ऑन करावा. ओके. स्मिता देसाई आहेत, रेहा अडके, गणेश लाड सर आहेत. ओके, वेलकम सर. प्रकाश हलकर्णी सर आहेत, आर्य आळवे. ओके, सावंतवाडीचे स्टुडंट आहे. ओके, वेलकम. ओके, सर्वांचं वेलकम आहे. जस्ट आय एम गोइंग टू प्ले अ म्युझिक. मी एक म्युझिक प्ले करतोय. तुम्हाला फक्त म्युझिक ऐकू आलं की फक्त सांगा मला की आपल्याला क्लिअर ऐकू येत आहे. जस्ट अ सेकंड. ओके. माझा आणि म्युझिकचा आवाज, दोघांचा आवाज पण क्लिअर येतो सगळ्यांना? कन्फर्म करा फक्त की माझा पण आवाज आणि म्युझिकचा आवाज येतो. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपण होपोनोपोनो करणार आहे. होपोनोपोनो बद्दल ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी थोडक्यात सांगेन. जे पहिल्यापासून सेशन अटेंड करतायत त्यांना काही हरकत नाही आहे, त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ हो ओपोनोपोनो, त्याच्या बिहाइंड स्टोरी काय आहे ते पण मी सांगितलेलं आहे. पण आपल्याला ते आता एवढं बोलायला वेळ नाहीये. त्यामुळं आपण काय करायचं आहे, हो पोनो म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आपण 4 स्टेटमेंट म्हणायचे आहेत. ते 4 स्टेटमेंट्स म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट्स आपल्याला म्हणायचे आहेत. आणि हे चारही चारी स्टेटमेंट जे आहेत ना, जे चारी चारी स्टेटमेंट्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जर ते तुम्ही कंटिन्युअसली मनापासून जर म्हणत राहिलात एखादी गोष्ट डोक्यामध्ये ठेवून, तर तुमच्यामधली इन्स्टंट निगेटिव्हिटी बाहेर पडायला खूप मदत होते. त्यामुळं आपण हे 4 स्टेटमेंट्स आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे सतत म्हणत राहायचे आहेत. ओके. ते म्हणत असताना आज आपण काय करणार आहे, तर आज आज विजयादशमी आहे. विजयादशमी म्हणजे प्रभू श्रीरामानी रावणावरती जो विजय मिळवला त्याचा आपण उत्सव साजरा करतोय. किंवा आपण महिषासूर मर्दिनी दुर्गा म्हणतो आपण. त्यांनी म्हणजे दुर्गेनं जेव्हा महिषासुराला वध केला तो दिवस आजचा आहे. म्हणजे आजचा दिवस जो आहे ना, तो आजचा दिवस वाईटावरती चांगल्याचा विजय आहे. आजचा दिवस जो आहे तो अंधारावरती प्रकाशाचा दिवस आहे, म्हणजे विजय आहे तो. त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना फील करायचं आहे. आणि आपल्या मनामधले जे काही ताण तणाव एन्झायटी जे काही आपल्याकडे विकार आहेत ते सगळे सगळे विकार बाजूला काढून आपल्याला नवीन गोष्टी जे आहेत नवीन गोष्टी आकर्षित करायच्या आहेत. त्यासाठी आपल्या मनामध्ये असलेले जे रावणाची 10 डोके असतात ना, तशी 10 डोक्यापैकी ती 10 डोकी म्हणजे आपले 10 विकार आहेत. आणि ते सगळे सगळे विकार आपल्याला जाळून टाकायचे आहेत. आणि त्यासाठी आपण हे स्पेशल सीझन घेतोय. हे सेशन जे आहे सेशन आहे रावणाची 10 डोके आपण जसं जाळतोय तसंच आपण इमॅजिन करायचं आहे आपल्या मनामधले जे 10 विकार आहेत
ओके, त्यामध्ये स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, निगेटिव्हिटी आहे, ओके, डाऊट्स आहे, सेल्फ डाऊट आहेत, हे सगळे सगळे आपल्याला बाहेर काढायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे खूप जबरदस्तरित्या मेडिटेशन करायचं आहे. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू ऑल की आपण छानपैकी मेडिटेटिव्ह फेजमध्ये जायचं आहे. ओके, आणि मेडिटेटिव्ह फेजमध्ये गेल्यानंतर पुढचा एक जवळपास 15 ते 20 मिनिटं आपण कम्प्लिटली मेडिटेटिव्ह फेजमध्ये जाणार आहोत आणि मेडिटेशन करणार आहोत. ओके, त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि आपण एका ठिकाणी शांत बसा. कानामध्ये कॉर्ड असेल तर खूप छान होईल, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येईल. ओके, आणि जरी नसेल तरी काय हरकत नाही आहे, तुम्ही फक्त माझ्या शब्दांच्या वरती फोकस करा, कारण इथून पुढचा 20-25 मिनिटं हे तुमच्या आयुष्यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही आजपासून निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी मध्ये शिफ्ट होत आहे. आणि दिस इज जस्ट ट्रान्झिशन, ही एक ट्रान्झिशन आहे निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी जाण्यासाठी. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू ऑल की टर्न ऑन युअर कॅमेरा, म्हणजे कॅमेरा ऑन करा आणि छानपैकी आपण फ्रेश मूडमध्ये ताट बसायचं आहे. अगदी हे जे आपण करणार आहे ते प्रत्येकानं स्माइली फेसमध्ये करायचं आहे, तणावात कुणीही करायचं नाहीये, कारण ज्या फेजमध्ये आपण असतो त्या फेजमध्ये आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे तणावात कुणीही करायचं नाहीये, फक्त आणि फक्त फ्रेश मूडमध्ये करायचं आहे. ओके, ठीक आहे. ओके, ताट बसा. तुमचा पाठीचा कणा ताट पाहिजे, कारण पाठीचा कणा जो आहे तो आपला अँटिना असतो. प्रत्येकानं अगदी ताट बसा. चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजेत, खांदे रिलॅक्स. आपण 4-7-8 टेक्निक करणार आहे, म्हणजे 4 सेकंद आपण श्वास घेणार आहोत, 7 सेकंद होल्ड करणार आहोत आणि पुढचे 8 सेकंद आपण श्वास सोडणार आहोत. टेक अ डीप ब्रेथ. होल्ड. नाकातून तोंडातून रिलीज. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. रिलीज. One last time, take a deep breath. Hold. Release. Relax. शांत. आपण 4 वाक्य बोलायचे आहेत. ती 4 वाक्य म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. ही 4 वाक्य जे आहेत, ही 4 वाक्य आपण दुसऱ्या तिसऱ्या कुणालाही म्हणत नाहीये. तर ही 4 वाक्य फक्त आणि फक्त आपण स्वतःला म्हणतोय. मी जेव्हा जेव्हा आय एम सॉरी किंवा प्लीज फॉरगिव्ह मी म्हणेन, त्यावेळी आपण क्षमा मागतोय. आपण क्षमा आपलीच मागतोय, कारण आपल्या मनामध्ये जे जे काही नकारात्मक विचार आले, त्या नकारात्मक विचारामुळं आपण आपली ऊर्जा ही कमी केली आणि त्यासाठी म्हणून आपण स्वतःचीच माफी मागतोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे मला क्षमा कर. ज्या ज्या विचारांच्यामुळं आपलं मन डिस्टर्ब झालं, ज्या ज्या विचारांच्यामुळं आपण नकारात्मकतेकडे ओढलं गेलो, आपल्या मनामध्ये ताण आला, तणाव आला, एन्झायटी आली, निगेटिव्हिटी आली, सेल्फ डाऊट आलं, हे सगळ्याच्या सगळ्यांसाठी आपण आपल्यालाच आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय. आपण पुढचे 2 जे वाक्य आहेत त्यामध्ये आहे थँक्यू आणि आय लव्ह यू. हे सुद्धा आपण स्वतःलाच म्हणायचं आहे. थँक्यू आणि आय लव्ह यू. थँक्यू आणि आय लव्ह यू यासाठी, कारण हे सकारात्मकतेची लक्षणं आहेत. म्हणजे दररोज आपण जगत असताना नो डाऊट आपण निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये जास्त येतात, पण त्याच वेळी आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार सुद्धा येतात. आपल्या समोर खूप आनंदाचे क्षण सुद्धा घडतात आणि आपण थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचा त्या सगळ्या आनंदाच्या क्षणासाठी, सगळ्या त्या पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी जे आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत. म्हणून आपण ही 4 वाक्य जे आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू,
हे आपण स्वतःसाठीच म्हणायचं आहे, हे प्रत्येकानं अगोदर डोक्यात घ्या. आपण आज विजयादशमी साजरा करतोय. प्रभू श्रीरामानं रावणावरती मिळवलेला विजय साजरा करतोय. आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा प्रभू श्रीराम आहेत आणि आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा रावणाची रूपं आहेत. ही रावणाची जी 10 डोकी आहेत, ती 10 डोकी दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ती 10 डोकी म्हणजे आपले नकारात्मक विचार आहेत आणि ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत, बाजूला काढायचे आहेत. आणि त्यासाठी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आपण सर्वच्या सर्व, मी जे जे तुम्हाला इमॅजिन करायला सांगेन त्या इमॅजिनेशनच्या फेजमध्ये सगळे जायचे आहेत. ते सगळ्याच्या सगळं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि रावणाची जशी 10 डोकी आपण नष्ट करतोय, तसे आपल्यामधले 10च्या 10 नकारात्मक विचार नष्ट करून आपल्याला 10 पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये आज रुजवायचे आहेत. तरच आपण खऱ्या अर्थानं विजयादशमी म्हणजे विजय दिवस, विजयोत्सव आपण आज साजरा करू शकतो. आणि यासाठी म्हणून माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, मी जे जे करायला सांगेन ते तुम्ही मनापासून करायचं आहे. आता इमॅजिन करा की तुमच्या समोर साक्षात 10 डोकी असलेला एक रावण उभा आहे. तो रावण तुमच्या मनामधले 10 निगेटिव्ह विचारांची डोकी घेऊन उभारलेला आहे. अजस्त्र आहे, अगदी विशाल आहे. तो तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला बघायला मिळतोय. त्याची ती 10 डोकी जी आहेत ते म्हणजे तुमचे निगेटिव्ह विचार आहेत. ती 10च्या 10 डोकी आता त्याच्यापासून विलग झालेली आहेत. म्हणजे तुमच्या मनामधली जी निगेटिव्हिटी जी आहेत ते सगळे आता विलग झालेले, सेपरेट झालेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे एका आत गुहेमध्ये गेलेले आहेत. एक मोठी गुहा आहे आणि त्या मोठ्या गुहेमध्ये ते सगळे 10 डोकी गेलेले आहेत. ती गुहा दुसरी काही नाहीये, तर तुमचं ते अंतर्मन आहे. त्या अंतर्मनाच्या गुहेमध्ये ते सगळे 10 डोकी जी आहेत ती आत गेलेली आहेत. आणि तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करून ती 10च्या 10 डोकी तुम्हाला जाळायची आहेत, ती नष्ट करायची आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे त्याची मशाल केलेला आहात आणि ती मशाल तुमच्या हातामध्ये घेतलेला आहात. आणि ती मशाल घेऊन तुम्ही प्रवेश करताय तुमच्या त्या अंतर्मनाच्या गुहेमध्ये. त्या अंतर्मनाच्या गुहेमध्ये तुम्ही प्रवेश करताय. प्रवेश केल्यानंतर त्या मशालीच्या उजेडामध्ये तुम्हाला दिसतायत ती 10च्या 10 डोकी ही 10 खोल्यांच्या मध्ये गेलेली आहेत. 10 खोल्या ज्या आहेत त्या 10 खोल्यांच्या मध्ये तुम्हाला जाऊन प्रत्येक डोकं नष्ट करायचं आहे, म्हणजे प्रत्येक नकारात्मक विचार नष्ट करायचा आहे. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता तुम्ही ती मशाल घेऊन, तुमची ती पॉझिटिव्ह ऊर्जेची मशाल घेऊन तुम्ही एंटर करताय पहिल्या गुहेमध्ये. ती पहिली गुहा जी आहे म्हणजे पहिला नकारात्मक विचार जो तुमच्या मनामध्ये आलेला आहे तो आहे भीती, फिअर. तुमच्या मनामध्ये लहानपणापासूनची जी भीती आहे, जो फिअर आहे, ते आहे तुमचं पहिलं डोकं ज्याला तुम्हाला नष्ट करायचं आहे. आठवा, तुम्हाला जेव्हा जेव्हा भीती वाटली होती ते क्षण आठवा. अगदी लहानपणी जेव्हा अचानक अंधार व्हायचा त्यावेळी तुम्हाला भीती वाटायची, ती भीती आठवा. तुमचे पाय थरथरत होते ते आठवा. कदाचित शाळेला पहिला दिवस तुमचा असेल, त्या शाळेला जाताना तुम्हाला वाटली भीती आठवा. तुमचे शिक्षक तुम्हाला ओरडतील, तुम्हाला फटके देतील म्हणून तुमच्या मनामध्ये आलेली भीती आठवा. तिथून मोठं झाल्यानंतर तुम्ही अभ्यास करताना एक्झामचा दिवस आठवा. त्या एक्झाम मध्ये तुम्हाला भीती जी वाटली होती ती आठवा. मोठं झाल्यानंतर तुम्ही आता व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, तिथं तुम्हाला ज्या स्तरावरती आठवली ती भीती आठवा. ही भीती आपल्या मनामध्ये आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे, तिला आपल्याला नष्ट करायचं आहे, जाळून टाकायचं आहे.
आणि त्यासाठी आपण ती मशाल हातात घेतलेली आहे. त्या मशालीनं ते डोकं जे आहे ते डोकं आपण जाळतोय. ती मनामधली भीती जी आहे ती भीती आपण जाळून टाकतोय, पूर्णपणे जाळून टाकतोय. आणि ते जाळून टाकण्यासाठी तुम्ही हे पण बघा, तुम्हाला जेव्हा जेव्हा भीती वाटली होती तेव्हा तेव्हा तुम्ही थोडं रिलॅक्स होऊन त्या भीतीवरती मात केला होतात, हेही तुम्ही आठवा. शाळेमध्ये गेल्यानंतर पहिला दिवस तुम्हाला भीती वाटली होती, पण शाळेमधून बाहेर पडताना तुम्हाला मिळालेला आनंद आठवा. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही भीती वाटली होती ते जसं तुम्ही मनामध्ये आठवलात, तसं तुम्ही केलेलं धाडस सुद्धा आठवा. नवीन व्यवसाय सुरू करत असताना टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे तुमचं धाडस होतं, ते आठवा. परीक्षेला सामोरं जाताना तुम्ही एक्झाम हॉलमध्ये केलेली एंट्री तुम्ही आठवा, धाडसाने केली होती. म्हणजे या भीतीला फक्त धाडसच बाहेर काढू शकतो. तुम्ही जाळा त्या पूर्ण डोक्याला, पूर्णच्या पूर्ण ते डोकं जे आहे भीतीचं डोकं ते आता जळतंय. त्याच्यामधून मोठ्या मोठ्या ज्वाला बाहेर पडताय. इमॅजिन करा सगळं. आणि त्या ज्वालेमधून एक ज्योत बाहेर पडलेली आहे, एक छोटीशी ज्योत बाहेर पडली आहे. आणि ती ज्योत येऊन तुमच्या मनामध्ये हळूहळू हळूहळू ती मनामध्ये गेली आहे. आणि ती ज्योत म्हणजे धाडस आहे. तुम्ही त्या भीतीला नष्ट करून आता ते धाडस जे आहे ते धाडस तुम्ही मनामध्ये घेतलेलं आहात. एक डीप ब्रेथ, एक मोठा श्वास घ्या, नाकातून रिलीज. असंच तुम्ही एंटर करताय तुमच्या दुसऱ्या खोलीमध्ये. त्या दुसऱ्या खोलीमध्ये आपल्याला दुसरी निगेटिव्हिटी, दुसरं डोकं लावण्याचं आपल्याला जाळायचं आहे. आणि तो आहे राग, अँगर, चिडचिड. आपल्याला जेव्हा जेव्हा राग आला होता तो राग तुम्ही आठवा. तो आठवा राग तुमच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा आला होता त्याला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या रागाला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. जेव्हा जेव्हा तुमच्या क्लायंटनं तुम्हाला काही बोललं असेल, तुमचे आई वडील तुम्हाला बोलले असतील, तुमचे मित्र तुम्हाला बोलले असतील, तुम्हाला आलेला राग आठवा आणि म्हणा, त्या रागामुळे तुमची निगेटिव्हिटी, तुमची एनर्जी जी आहे ती कमी केला होतात, ती ऊर्जा तुम्हाला वाढवायची आहे. म्हणून त्याला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या रागामुळे माझी एनर्जी मी कमी करून घेतली, दुसऱ्यावर राग काढला, पण माझीच निगेटिव्हिटी मी मनात साठवली, माझीच ऊर्जा मी कमी केली. त्यामुळे आपण म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि त्याच वेळी तो राग शांत झाल्यानंतर तुम्ही जो संयम ठेवला होता, जो पेशन्स ठेवला होता, तो पेशन्सही तुम्ही आठवा. कधी कधी रागाच्या भरात आपण दुसऱ्याला बोलून जातो आणि ते नातं कायमचं तुटून जातं. त्या रागावरती कंट्रोल करणं सगळ्यात मोठा आहे संयम, पेशन्स. जेव्हा जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवला होता, संयम ठेवला होता, तोही दिवस आठवा. त्या दिवसामुळं तुमची कित्येक नाती वाचली गेली, कित्येक रिलेशन्स तुमचे वाचले. त्या पेशन्ससाठी, त्या संयमासाठी म्हणा तुम्ही थँक्यू आणि आय लव्ह यू. त्या संयमासाठी म्हणा थँक्यू आणि आय लव्ह यू. पुन्हा त्या मशालीनं त्या रागाचं डोकं जाळून टाका. ते डोकं पेटतंय, त्याला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. त्या डोक्यातून पुन्हा एकदा, त्या जळतेल्या डोक्यातून पुन्हा एकदा एक ज्योत बाहेर पडलेली आहे. ती ज्योत आहे संयम, पेशन्स. आणि ती तुमच्या मनामध्ये परत गेलेली आहे. तुमच्या मनाचा कप्पा आता 2 पॉझिटिव्हिटीनं वाढलेला आहे. तुमच्यामध्ये धाडस आलेलं आहे, तुमच्यामध्ये करेज आलेला आहे, आणि तुमच्यामध्ये पेशन्स, तुमच्यामध्ये संयम आलेला आहे. एक डीप ब्रेथ, नाकातून रिलीज. नंतर तुम्ही एंटर करताय त्या तिसऱ्या खोलीमध्ये. तिसरी खोली, तिसरं डोकं आणि तिसरी निगेटिव्हिटी, ती आहे सेल्फ डाऊट, शंका. तुमच्यावर स्वतःवर असलेली शंका. मला हे झेपल का? मी हे केलं तर नुकसान होणार नाही ना? मी हे करू शकतो की नाही? हे जे शंका तुमच्या मनामध्ये आहेत, ही शंका म्हणजे ते रावणाचं तिसरं डोकं आहे. त्याला तुम्हाला आता जाळून टाकायचं आहे. मनामध्ये आलेली शंका तुम्हाला दूर करायची आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये ती शंका आली होती, ती अनुभवा.
अगदी शाळेमध्ये असताना मी एखादी गोष्ट करू की नाही करू हे करण्याआधी आलेली मनामध्ये शंका बघा. व्यवसाय चालू केल्यानंतर डिसिजन घेताना तो डिसिजन चुकेल की बरोबर येईल याची जेव्हा शंका आली होती ते बघा. एखादं स्वप्न पाहिलं होतं मोठं होण्याचं, व्यवसाय असेल, नोकरी असेल, ते पत्करण्याचं, पण तेव्हा आलेली मनामधली शंका बघा. मला जमेल का? लोक काय म्हणतील? या शंकेनं तुमचं पाऊल थांबवलं होतं. ती शंका बघा. आता त्या शंकेचं रूपांतर आपण करतोय विश्वासामध्ये. त्यासाठी ते शंकेचं डोकं जे आहे ते तुम्हाला ते जाळून टाकायचं आहे. तुमच्या हातामधली जी पॉझिटिव्हिटीची मशाल आहे त्या मशालीनं तुम्ही ते डोकं, ते शंकेचं डोकं तुम्ही जाळताय. ते जाळताना म्हणताय आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, की माझ्या मनामध्ये शंका घेऊन मी माझी एनर्जी कमी केलेली आहे, माझी ऊर्जा कमी केलेली आहे. त्यासाठी मी म्हणतो आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. आता तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये शंका येऊन सुद्धा तुम्ही जे धाडस दाखवलात, विश्वास दाखवलात, तो विश्वास सुद्धा बघा. तुम्हाला कदाचित तुमच्या मित्रानं, तुमच्या नातेवाईकाने किंवा तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या जवळच्या माणसाने तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं असेल घाबरू नकोस, मी आहे सोबत, तू कर. ते शब्द आठवा, तो विश्वास आठवा. त्या प्रत्येकानं तुम्हाला दिलेला, तुमच्या शिक्षकाने तुम्हाला दिलेला धाडस, तो विश्वास जो आहे तो विश्वास आठवा. आणि मग तुमचं जे पाऊल डगमगलं होतं ते पाऊल तुम्ही धाडसानं पुढे टाकलंय. तुमच्या मनामधली शंका दूर करून त्या विश्वासानं त्या शंकेला मात केली आहे. तो दिवस आठवा. ते रावणाचं डोकं जळत आहे आणि त्यातून ती जी ज्योत बाहेर पडले, ती ज्योत, तिसरी ज्योत, आणि ती तिसरी ज्योत तुमच्या मनामध्ये जाते. त्या ज्योतेसाठी म्हणा, त्या विश्वासासाठी म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता आपण चौथ्या खोलीमध्ये एंटर करतोय. चौथी खोली म्हणजे ते चौथं डोकं. ते चौथं डोकं जे आहे ते दररोज आपल्याला येतो, तो म्हणजे आपला स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे ताण तणाव. कुठलीही गोष्ट करत असताना येणारा स्ट्रेस, ते भले तुमचं काम असेल, तुमची जबाबदारी असेल, घर असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, कधी कधी ते सगळंच्या सगळं अगदी डोक्यावरती येतं. रात्रभर आपली झोप उडालेली असते, छातीत धडधड 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 वाढलेली असते, हृदयाचे ठोके जोरात होत असतात. विचार करत होतो आपण, मीच काय एवढं ओझं व्हायचं. तो जो स्ट्रेस आहे, तो जो ताण आहे, तो तणाव आहे, कुठल्याही एखाद्या गोष्टीमुळे आलेला, तो आठवा. तो स्ट्रेस. प्रत्येक दिवशी तुम्हाला येणारा स्ट्रेस बघा. पैशाचं टेन्शन असेल, करिअरचं टेन्शन असेल, तुमच्या तब्येतीचं टेन्शन असेल, हे सगळं जो ताण तणाव आहे तो आठवा. कारण त्या ताण तणावाला आता आपल्याला जाळून टाकायचं आहे, आपल्याला नष्ट करायचं आहे. त्यासाठी तुमच्या हातामध्ये जी काही मशाल आहे ती मशाल तुम्ही वापरायची आहे. आणि ते चौथं डोकं, ज्याला आपण ताण तणाव म्हणतो, त्याला आपण जाळून टाकायचं आहे. जाळा त्या चौथ्या डोक्याला तुमच्या मशालीनं. ते धड 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 पेटतंय. ते स्ट्रेस, ताण तणाव तुमच्या मनामधले सगळे नष्ट होत आहेत. सगळे अंतर्मनामध्ये चाललंय तुमच्या, सगळं नष्ट होतंय. आणि त्यातून एक ज्योत बाहेर पडते. ती ज्योत जी आहे ती ज्योत आहे पीस, शांतता, शांत, रिलॅक्स. ती जी ज्योत जी आहे पीसची, म्हणजे शांततेची, ती तुमच्या मनामध्ये गेलेली आहे. चौथी ज्योत तुमच्या अंतर्मनामध्ये गेलेली आहे आणि ती आहे पीस. त्यासाठी म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. आपण म्हणा, ते जे डोकं जळतंय त्याला म्हणताय आपण आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी.
आणि ती जी ज्योत आपल्या मनामध्ये आलेली आहे त्याला म्हणतो आपण थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा जेव्हा तुम्हाला ताणतणाव आला होता त्यावेळी तुमच्या आईनं तुम्हाला कुशीत घेतला असेल, तुमच्या मुलांनी तुम्हाला मिठी मारली असेल आणि क्षणार्धात तुम्ही सगळेच्या सगळे ताणतणाव सोडून दिला असाल, ती शांतता तुम्ही अनुभवला असाल, त्या शांततेसाठी तुम्ही म्हणताय थँक्यू आणि आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता आपण गेलो आहे 5व्या खोलीमध्ये. डोळे बंदच ठेवा, सगळं फील करा. आपण गेलेलो आहे आता 5व्या खोलीमध्ये आपल्या, आणि ती 5वी खोली जी आहे ती 5वं डोकं, त्याला म्हणतो आपण जलसी. जलसी म्हणजे जलन. एखाद्या आपल्या मित्रांना असेल, शेजाऱ्यांना असेल, एखादी गोष्ट घेतली असेल, एखादी वस्तू घेतली असेल, एखादी गाडी घेतली असेल, एखादं घर घेतलं असेल, तर आपल्या मनामध्ये आलेली जलसीची भावना बघा. आपण लहान असताना आपल्या मित्रांना आपल्यापेक्षा चांगला मार्क काढल्यानंतर आपल्या मनामध्ये आलेली जलसी बघा. त्यानं एक चांगली एखादी वस्तू घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये आलेली तुमची जलसी बघा. ती जलसी जी आहे, ती जलन जी आहे, ती तुम्हाला आता बाहेर काढायची आहे. त्यासाठी तुमच्या हातामधली जी मशाल आहे ती मशाल घेऊन ते तुम्हाला डोकं आता जाळायचं आहे. ते डोकं आहे 5वं डोकं जलसीचं. आणि त्यासाठी तुम्ही ते डोकं जाळताय जलसीचं, म्हणजे तुमच्या त्या जलनचं. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, कारण तुझ्यामुळे माझी एनर्जी कमी झालेली आहे, त्यासाठी मी म्हणतोय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पण त्याच वेळी तुम्हाला आठवतंय की माझ्याकडेही भरपूर आहे, माझ्याकडे अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या भरपूर गोष्टींसाठी मी कधी ग्रॅटिट्यूड फील केलं का, मी त्याला कृतज्ञता, मी त्याला थँक्यू म्हटलं का. जे जे माझ्यासोबत आहे ते, माझ्याकडे आई वडील आहेत, माझ्याकडे राहायला छान घर आहे, माझ्याकडे त्या सगळ्या सोयी सुविधा आहेत, त्यासाठी आपण थँक्यू म्हटलं का. आपल्याकडे जे नाही त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये जलसी उत्पन्न केली, पण जे आपल्याकडे आहे त्याच्यामुळं आपण थँक्यू म्हटलं नाहीये, आणि त्यासाठी म्हणतोय आपण थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे या जलसीला उत्तर आहे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. त्यामुळे ते डोके जे जळते, त्या डोक्यात जळत्यामधून पुन्हा एकदा ज्वलंत ज्योत बाहेर पडली आहे, आणि ती ज्योत जी आहे ती आहे ग्रॅटिट्यूडची. ती ज्योत जी आहे ती आहे कृतज्ञतेची. आणि ते आपण प्रत्येकाला कृतज्ञता व्यक्त करतोय, आपण प्रत्येकाला थँक्यू 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 म्हणतोय. आपण थँक्यू म्हणतो आई वडिलांसाठी, आपण थँक्यू म्हणतो ह्या युनिव्हर्सला, आपण थँक्यू म्हणतोय सगळ्या सभोवतालच्या गोष्टींसाठी, या झाडांना थँक्यू म्हणतोय, आपण या पूर्ण वातावरणाला थँक्यू म्हणतोय. आपण सगळ्यांना थँक्यू 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 म्हणतोय, कारण तुम्ही आहात म्हणून माझं अस्तित्व आहे, म्हणून सगळ्यांसाठी तुम्ही थँक्यू म्हणताय, आय लव्ह यू म्हणताय. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता आपण एंटर करतोय आपल्या 6व्या खोलीमध्ये. ती 6वी खोली जी आहे म्हणजे 6वं डोकं, ते आहे अपयशाचं, फेल्युअर. आपल्याला जेव्हा जेव्हा अपयश आलं होतं ते अपयश आपल्याला आता पुसून टाकायचं आहे, खोडून टाकायचं ते अपयश. कारण प्रत्येक अपयशानंतर यश येत असतं, सक्सेस येत असते. एव्हरी फेल्युअर हॅज इट्स ओन सक्सेस. त्यामुळे ते फेल्युअर जे, ते फेल्युअर आपल्याला मनापासून मुळून सपटून बाहेर काढायचं आहे. त्या फेल्युअरला आपल्याला जाळायचं आहे. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही फेल झाला होतात, एक्झाम मध्ये मार्क्स कमी पडलं म्हणून तुमच्या मनामध्ये फेल्युअर आलं होतं, तुमच्या मनामध्ये ती अपयशाची भावना आली होती, ती बघा. एखादं मोठं डिसिजन घेतला असेल, छोटं डिसिजन घेतलं असेल, पण ते सक्सेस न झाल्यामुळं तुमच्या मनामध्ये आलेली अपयशाची भावना बघा. अगदी छोटेसे डिसिजन होतं, पण ते डिसिजन योग्य झालं नाही म्हणून तुम्हाला ते अपयश आलं असेल, तेही अनुभवा. आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली असेल, त्यासाठी म्हणा आय एम सॉरी,
प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. डोकं जे आहे त्या फेल्युअरचे डोकं ते तुम्ही जाळा आता, कारण त्यातून तुम्हाला आता सक्सेस बघायचा आहे. त्यातून तुम्हाला यशस्वी तुम्ही स्वतः होत आहे ते बघायचं आहे. तो विजय बघायचा आहे तुम्हाला. तुम्ही जाळताय त्या डोक्याला, आणि ते डोकं जळत असताना त्यातून पुन्हा एक 6वी ज्योत बाहेर पडलेली आहे. आणि ती 6वी ज्योत जी आहे ती आहे सक्सेसची, ती विजयाची आहे. ती तुमच्या अंतर्मनामध्ये आत गेलेली आहे. 6वी ज्योत तुमच्या आत अंतर्मनात गेलेली आहे. आणि तुम्ही ते सगळ्या गोष्टी बघताय, तुम्हाला मिळालेलं सक्सेस बघताय. अगदी लहानपणापासून आतापर्यंत जेव्हा तुम्ही रांगत रांगत होता, तर रांगता रांगता तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलात, ते होतं सक्सेस. तुम्ही पायावरती उभा राहिल्यानंतर तुम्ही ते चालू लागलात हळूहळू, ते होतं सक्सेस. तुम्ही बोबडं बोलत 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 खूप छानपणे बोलायला सुरुवात केलं, ते होतं सक्सेस. आपण आतापर्यंत कित्येक सक्सेस अनुभवलेले असतात, पण आपल्या मनामध्ये फक्त अपयशानं घर केलेलं असतं. आणि ते अपयशाचं घर आपण जाळून टाकलेलं आहे आता. आणि आपण त्या सगळ्या गोष्टी बघतो जिथं आपण यशस्वी झालो आहे. शाळेमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही यशस्वी होतात. शाळेमध्ये शिकून पुढं 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 जाऊन तुम्ही शिक्षण पूर्ण केलं असाल, ते होतं तुमचं सक्सेस. तुम्ही नोकरीमध्ये गेला होता, ती नोकरी मिळवणं म्हणजे होतं सक्सेस. बिझनेस चालू करणं, ते बिझनेस चालू केल्यानंतरचा दिवस होता तो म्हणजे सक्सेस. आणि ते सगळं सगळं तुम्ही अनुभवलात. असे अनलिमिटेड सक्सेस तुमच्या मनामध्ये आहेत, आणि त्या सगळ्यांसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करताय, आणि तुम्ही म्हणताय थँक्यू, आय लव्ह यू, थँक्यू आणि आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. तुम्ही एंटर करताय आता तुमच्या 7व्या खोलीमध्ये. ती 7वी खोली म्हणजे निगेटिव्हिटी. 7वी खोली जी आहे ती आहे निगेटिव्हिटी. त्या निगेटिव्हिटीला आता आपल्याला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही ताणतणाव आले होते, जे अपयश आलं होतं, जो काही तोटा झाला होता, हे सगळं म्हणून तू म्हटलं होतं ह्याच्यामुळं काहीच होणार नाही, माझं सगळंच्या सगळं निगेटिव्ह होत चाललंय. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये हे विचार आले होते, ते दिवस आठवा. जेव्हा जेव्हा ह्या सगळ्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की मी अपयशी आहे, मला लॉस झालेला आहे, मला ताण तणाव कायमचा आहे, माझ्या हेल्थचे आजार खूप जास्त आहेत, त्यामुळं तुम्हाला आलेली निगेटिव्हिटी कदाचित तुमच्या मनामध्ये आला असेल, सगळं सोडून जावं इथून. ते सगळं आठवा, ती निगेटिव्हिटी सगळे आठवा. ती निगेटिव्हिटी आठवल्यानंतर तुम्हाला ती निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. म्हणून म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि ती मशाल जी आहे तुमच्या हातामध्ये, त्या मशालीनं तुमचे ते 7वं डोकं, निगेटिव्हिटीचं 7वं डोकं तुम्ही जाळायचं आहे. ते 7वं डोकं पेटत आहे. तुम्ही म्हणताय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि त्यातून ती 7वी ज्योत बाहेर पडते. ती ज्योत आहे पॉझिटिव्हिटीची, ती ज्योत आहे सकारात्मकतेची. आणि ती ज्योत तुमच्या मनामध्ये येऊन बसते. पण तुमच्या अंतर्मनामध्ये ती ज्योत येऊन बसलेली आहे. आणि तुम्हाला ते सगळे आठवत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे असं फेल्युअर आलं होतं, अपयश आलं होतं, लॉस आला होता, जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण तणाव आला होता, त्यावेळी कदाचित कोणीतरी तुमचा हात धरून म्हटलं होतं, तू करशील, तू हे करू शकतोस, तुझ्यावर विश्वास आहे, थोडासा फक्त पॉझिटिव्ह हो, तुला हे शक्य आहे. तो दिवस आठवा. आणि त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. त्यासाठी म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता तुम्ही एंटर करताय तुमच्या या 8व्या खोलीकडं. ती 8वी खोली आहे गिल्टची. गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना. ते 8वं डोकं तुम्हाला जाळून नष्ट करायचं आहे. ते अपराधीपणाची भावना जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये आली, ते सगळंच्या सगळं बघा. कधी कधी
तुमचा भूतकाळ जो आहे, तुमचं पास्ट जे आहे ते आठवून तुम्ही स्वतःला दोष देत होता. तुम्ही म्हणताय मी तेव्हा चुकलो होतो, मी तेव्हा अयशस्वी झालो होतो, मी त्यावेळी इतरांना दुखावलं होतं. त्या अपराधीपणाची भावना तुमच्या अजूनही मनामध्ये आहे. कदाचित तुम्ही कोणाला तरी घालून पाडून बोलला असेल आणि ते अजूनही तुमच्या मनामध्ये अजूनही साठून राहिलेलं आहे. ती गिल्ट, ती अपराधीपणाची भावना तुमच्या मनामध्ये अजून आहे. ती बाहेर काढायची आपल्याला आता. ते आठवं डोकं आपल्याला जाळायचं आहे आता. तुमच्या हातातली मशाल घेऊन त्या आठवं गिल्टचं, अपराधीपणाचं डोकं जाळून टाका. ते जळत असताना त्यातून एक पूर्ण छानपैकी एक फ्लेम, एक ज्योत बाहेर पडते आणि ती आहे फ्रीडमची, मोकळेपणाची. ती ज्योत तुमच्या अंतर्मनामध्ये गेलेली आहे. आणि मग तुम्ही आठवताय, तुम्ही म्हणताय, तुम्ही स्वतःला माफ करताय त्या सगळ्या गोष्टींसाठी. जिथं जिथं तुम्हाला अपराधी वाटलं होतं त्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला माफ करताय. तुम्ही म्हणताय मी त्यावेळी चुकलो होतो, मला मान्य आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पण आता मला ती मनातून भावना व्यक्त करून मला ती बाहेर काढायची आहे. ती गोष्ट म्हणा आणि ती बाहेर काढून टाका आणि म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही स्वतःवरती प्रेम करा. त्यासाठी ती अपराधीपणाची भावना बाहेर काढून टाका आणि स्वतःवरती प्रेम करा. आय लव्ह यू, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता तुम्ही एंटर करताय तुमच्या त्या 9व्या दिवसाकडं. ती 9वी खोली जी आहे, ती 9वी खोली ही खूप महत्वाची आहे. त्या 9व्या खोलीमध्ये तुम्ही एंटर केलेला आहात आणि तुम्हाला 9वं डोकं दिसलेलं आहे. आणि ते 9वं डोकं आहे आळस, लेझीनेस. आठवा ते सगळे दिवस ज्यावेळी तुम्हाला आळस आला होता, तुम्हाला तो लेझीनेस आला होता. कितीतरी वेळा तुम्ही सकाळी लवकर उठायचा प्रयत्न केला असाल, पण त्या आळसानं तुम्हाला थांबवलं असेल. कितीतरी गोष्टी तुम्ही प्लॅन केला असाल. आजपासून करायची गोष्ट तुमच्या आळसामुळे तुम्ही उद्यावर ढकलली असेल, परवावर ढकलली असेल आणि ती गोष्ट अजूनही झाली नसेल. कित्येक लोक सकाळी आपण व्यायाम करायचं म्हणून दररोज सकाळी उठतो, पण आपल्यामधला आळस आपल्याला थांबवतो आणि आपण गाढ झोपी जातो. अजून तो आळस जो आहे, तो आळस आपल्याला आता जाळून टाकायचा आहे. कारण आळस घालवूनच आपण नवीन ऊर्जा घेऊ शकतोय, एनर्जी घेऊ शकतोय आणि आपल्या डोळ्यामध्ये असलेली ती स्वप्न जे स्वप्न पूर्ण करू शकतोय. तेव्हा आपल्याला तो आळस झटकून द्यायचा आहे. आणि त्यासाठी ते जे 9वं डोकं आहे मनामधल्या आपल्याला असला ट्रिमेंडस आळस जो आहे तो आपल्याला जाळून टाकायचा, लेझीनेस जाळून टाकायचा. तुमच्या हातामधली मशाल घ्या आणि ते 9वं डोकं जाळा जे होतं आळसाचं, आणि त्याला म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. कारण लेझीनेसमुळे, आळसामुळे माझी एनर्जी मी कमी केली. त्यासाठी म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या जळलेल्या डोक्यातून अजून एक ज्योत बाहेर पडलेली आहे. ती ज्योत आहे एनर्जीची. ती एनर्जीची ज्योत जी आहे, ऊर्जेची ज्योत जी आहे ती बाहेर पडली आणि तुमच्या ती अंतर्मनामध्ये प्रवेश केलेली आहे. त्या अंतर्मनामध्ये आत खोल गेलेली आहे आणि ती सांगते तुम्हाला की कित्येक वेळा तर मला आळस येऊन सुद्धा मी तो झटकून टाकला होता आणि मी त्या गोष्टी केल्या होत्या. हे सगळे दिवस आठवा. तुमच्या डोळ्यामध्ये जी स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडला होतात, तो आळस बाजूला टाकून. ते बघा, परीक्षेच्या आदल्या रात्री कित्येक तास तुम्ही अभ्यास करत होता. आळस येऊन सुद्धा तुम्ही तो आळस झटकला होता आणि तो अभ्यास केला होता, तो आठवा. आणि तुमच्या मनामधली ती ऊर्जा, जी ती ऊर्जा तुम्ही वाढवला होता, तो दिवस आठवा. आणि त्या ऊर्जेसाठी म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. त्या ऊर्जेसाठी म्हणा थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता तुम्ही एंटर करताय त्या शेवटच्या खोलीमध्ये.
ती शेवटची खोली जी आहे, ती शेवटची खोली म्हणजे शेवटचं डोकं जे तुम्हाला आता जाळून टाकायचं आहे, आणि तुम्ही एंटर करताय त्या खोलीमध्ये. आणि ती खोली जी आहे, ते जे डोकं आहे, शेवटचं डोकं, ते आहे लिमिटिंग बिलीफ. लिमिटिंग बिलीफ म्हणजे तुमचे जे काही संकुचित विश्वास आहे, तुमच्यावरचा संकुचित विचार आहेत, ज्या ज्या गोष्टींना तुम्हाला अजूनही त्या बेड्यांच्या मध्ये जखडून ठेवलेलं आहे, जे जे तुमच्या मनामध्ये लिमिटिंग बिलीफ आहेत, त्यांना आता जाळून टाकायचं आहे. तुम्ही म्हणत होता स्वतःला की मी अजून खूप छोटा आहे, मला खूप मर्यादा आहेत, मला खूप लिमिटेशन्स आहेत, मी जास्त काही करू शकत नाहीये, माझ्या मनामध्ये न्यूनगंड आहे. ते सगळेचे सगळे तुम्ही दिवस, ते क्षण आठवा जे तुम्हाला स्वतःला वाटलं होतं मला इंग्लिश बोलता येत नाहीये, तो माझ्या मनामध्ये न्यूनगंड आहे. मला जास्त धावता येत नाहीये कारण माझं शरीर थकलेलं आहे. हे सगळ्याच्या सगळे लिमिटिंग बिलीफ, ते लिमिटिंग बिलीफ आठवा. आणि ते जे 10वं डोकं आहे, ते 10वं डोकं आता जाळून टाका. तुमच्या मशालीने ते 10वं डोकं जळून टाका. ते जाळत असताना त्याला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःवरच शंका घेतली होती, स्वतःवरच विश्वास ठेवला नव्हता, त्यासाठी म्हणतोय आम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या डोक्यामधून आता एक पुन्हा शेवटची ज्योत बाहेर पडली आहे. ती शेवटची ज्योत बाहेर पडून ती तुमच्या अंतर्मनामध्ये आलेली आहे आणि तुमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या ज्योत आहे इन्फानाइट पॉसिबिलिटीज, म्हणजे अनलिमिटेड ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही शक्यता आहेत, त्या सगळ्यात त्याची ज्योत तुमच्या मनामध्ये आलेली आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं होतं माझ्या मनामध्ये न्यूनगंड आहे, तो बाजूला सारून तुम्ही ती गोष्ट केला होतात. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या मर्यादा तोडून देऊन स्वतःला झोकून दिला होतात आणि यशस्वी झाला होतात. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बघा, त्या लिमिटिंग बिलीफला आपण तोडतोय, त्याला म्हणतोय आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि या इन्फानाइट पॉसिबिलिटी जी आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय आपण थँक्यू, आय लव्ह यू. म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. आता आपण सगळेच्या सगळे 10च्या 10 डोकी जाळलेली आहेत आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पॉझिटिव्ह विचारांच्या 10च्या 10 ज्योती आपण आपल्या अंतर्मनात ठेवलेल्या आहेत. आपण पहिलं जे डोकं होतं फिअरचं, त्याला करेज मध्ये रूपांतर केलेलं आहे. रागाचं म्हणजे अँगरचं, संयम म्हणजे पेशन्स मध्ये आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. सेल्फ डाऊट जो होता, तिथं आपण विश्वासानं त्या शंकेला आपण मारून टाकलेलं आहे. आपण शांततेनं त्या ताण तणावाला नष्ट केलेला आहे. आपण कृतज्ञतेनं, ग्रॅटिट्यूडनं ती सगळी जलसी, ती सगळी जलन आपण बाजूला काढलेली आहे. सक्सेसच्या माइंडसेटनं आपण फेल्युअरचा माइंडसेट आता पुसून टाकलेला आहे, ते जाळून नष्ट केलेलं आहे. अनलिमिटेड पॉसिबिलिटीनं, पॉझिटिव्हिटीनं आपण सगळ्या निगेटिव्हिटी बाजूला काढलेल्या आहेत. या फ्रीडमनं मनामधली गिल्ट जी आहे, शंका जी आहे, ती बाजूला काढली आहे. त्या स्वातंत्र्यानं, त्या एनर्जीनं आपल्यातला आळस जो आहे, तो आळस आपण झटकून दिलेला आहे, तो बाजूला टाकलेला आहे. आणि इन्फानाइट पॉसिबिलिटी जी आहेत, अमर्याद शक्यता ज्या आहेत सक्सेसफुल होण्याच्या, त्यांना आपल्या मनामधले असले लिमिटिंग बिलीफ सगळे आपण दूर केलेले आहेत. आता आपण त्या गुहेमधून बाहेर पडलो आहोत, त्या गुहेच्या टोकाला आला आहात आणि गुहेच्या टोकावर तुम्हाला छोटासा प्रकाश दिसतोय. तुम्ही हळूहळू हळूहळू त्या गुहेच्या दरवाजाजवळ आला आहात आणि तो दरवाजा हळूच उघडलेला आहे. आणि उघडल्यानंतर तुमच्या पूर्ण मनावर, तुमच्या पूर्ण शरीरावरती एक प्रकाश पडलेला आहे आणि तो प्रकाश तुम्ही अनुभवताय. तुमचे दोन्ही हात हवेमध्ये वरती करा आणि ते पूर्णच्या पूर्ण प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरावरती, तुमच्या संपूर्ण शरीरावरती तो प्रकाश पडतोय हे इमॅजिन करा. पूर्ण प्रकाश जो आहे तो पूर्ण प्रकाश आहे अमर्याद शक्यता, ती ट्रेमेंडस पॉझिटिव्ह पॉवर हा युनिव्हर्स तुम्हाला द्यालाय. तुम्ही सगळीच्या सगळी ती पॉवर जी आहे ती आता पूर्ण शरीरावरून एकवटली आहे तुमच्या माथ्यावर, तुमच्या कपाळावर. आणि तुमच्या कपाळावरती तो एक प्रकाशाचा झोत आलेला आहे आणि तुमच्या पूर्णच्या पूर्ण शरीरामधल्या पेशी,
सगळ्या सगळ्या वाहिन्या, सगळे सगळे नर्व्स हे आता उत्तेजित झालेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे ऍक्टिव्हेट झालेले आहेत. आणि तुमच्या मनामध्ये एक जबरदस्त भावना आलेली आहे की यस, मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार, मला विश्वास आहे. माझ्या सगळ्याच्या सगळ्या एनर्जीज, सगळ्याच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी मी आता मॅच केलेल्या आहेत पूर्ण या युनिव्हर्सशी. आणि ह्या युनिव्हर्स मला सगळ्याच्या सगळं द्यायला तयार आहे. मला फरक पडत तिथे कसं मला मिळणार आहे, पण मला माहिती आहे मला मिळणार आहे. मला फरक पडत तिथे कसं मिळणार आहे, पण मला माहिती आहे मला मिळणार आहे. मला फरक पडत तिथे कसं मिळणार आहे, पण मला माहिती आहे मिळणार आहे. यस, आपण छानपैकी असं पंप केलं आहोत, आपण एनर्जी भरलेली आहे आपल्यात, आणि तो पूर्णच्या पूर्ण प्रकाश हा आपल्यातून बाहेर जात आहे. आपण आता समोर बघतोय तर समोर आता रावण नष्ट झालेला आहे आणि आलेला आहे प्रभू श्रीरामाचा एक अजस्त्र असा अवतार तुम्हाला बघायला मिळतोय. आणि त्या अवताराकडे तुम्ही बघताय आणि नमन करताय, प्रणाम करताय प्रभू श्रीरामांना आणि त्या अनलिमिटेड पॉसिबिलिटीजना. जिथं तुमच्या मनामध्ये जी ती पॉझिटिव्ह ऊर्जा आलेली आहे, ती पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला कॅच करायची आहे. आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जेनं तुमची इथून पुढचं आयुष्य जे आहे ते अगदी जबरदस्तरित्या जगायचं आहे. यासाठी तुम्ही युनिव्हर्सला म्हणा, हे युनिव्हर्स, मी तयार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आकर्षित करायला. ज्या ज्या इच्छा, ज्या ज्या अपेक्षा माझ्या मनामध्ये आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा आकर्षित करायला मी तयार आहे. युनिव्हर्स फक्त एकच गोष्ट म्हणतोय, तो म्हणतो तथास्तु, तो म्हणतो तथास्तु, तो म्हणतो तथास्तु. हाताला हात रब करा, त्या हाडवर मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच. कारण आपण आज विजयादशमी साजरा करतोय. हा दसरा जो आहे, ही विजयादशमी जी आहे, इथं आपण स्वतःच्या निगेटिव्हिटीला बाजूला काढून त्याच्यावरती आपण पॉझिटिव्हिटीचा विजय मिळवतोय. अंधाराला प्रकाशानंच बाजूला काढू शकतोय. म्हणजे मी एक खूप छान फिलॉसॉफरने सांगितलं वाक्य म्हणतोय, अंधार नावाची कुठलीही गोष्ट नसते जिथं प्रकाश नसतो, जिथं अंधार असतो. थंड म्हणजे कोल्ड असं काहीही नसतं, जिथं हीट नसते तिथं कोल्ड असतं. तसं निगेटिव्हिटी नसते, जिथं पॉझिटिव्हिटी जिथं कमी असते त्याला म्हणतो आपण निगेटिव्हिटी. आणि सगळीची सगळी आपण आता पूर्ण बाजूला काढलेली आहे आणि तिथून आपण नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. आणि हा नवीन प्रवास जो आहे, तो नवीन प्रवास तुमचा खूप सुखकर हो, खूप चांगला हो, हीच प्रभू श्रीरामांच्याकडे प्रार्थना. आपल्या सर्वांना खूप दीर्घायुष्य लाभो. आपण प्रत्येकजण सुखी आयुष्य जगावं आणि आपल्या मनामध्ये असलेल्या सगळ्याच्या सगळ्या जे काही निगेटिव्हिटी आहेत ते बाजूला सारून आपण पॉझिटिव्हिटी, अबंडन्स, सक्सेस आपण आपल्याकडे खेचून घ्यावा, अट्रॅक्ट करावा युनिव्हर्सकडून. काही युनिव्हर्स तुम्हाला जे मागाल ते सगळं द्यायला तयार आहे. फक्त त्याकडे मागितलं पाहिजेत आणि ते पूर्ण क्षमतेनं मागितलं पाहिजेत. आणि या सगळ्यांसाठी आपल्याला युनिव्हर्स हे सगळं देणार. यासाठी आपण ग्रॅटिट्यूड फील करायला पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. कुणाला काही शंका असतील, कुणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. तुम्ही हँडरेजचं बटन आहे, त्या हँडरेजचं बटन तुम्ही आहे तिथं, तर तुम्ही प्रेस करा. तुम्हाला मी बोलायला संधी देईन. तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला तो एक्सपिरियन्स तुम्ही चॅटमध्ये लिहू शकताय. तुम्हाला काय फील झालं, वेदर द सेशन इज प्रोडक्टिव्ह, चांगलं होतं, त्याचा तुम्हाला नक्की फायदा झाला की नाही झाला, ते नक्की चॅटबॉक्समध्ये लिहून मला सांगा. म्हणजे मलाही ते खूप बरं वाटेल की वेदर मी त्या केपेबल आहे की तुम्हाला देत आहे. रुपाली मॅमचा मेसेज आहे, अनबिलिव्हेबल सेशन. थँक्यू सर. थँक्यू मॅम. दोन गोष्टी असतात, एक आहे निगेटिव्हिटी बाजूला काढणं. सर मी अनुभवलं, बट ना ज्या ज्या वेळी अनुभवतो ते टेम्पररी वाटतं. क्लास संपलाय की परत डे ॲज इट इज वाटतो. ओके, छान. दोन गोष्टी असतात, मी आता हेच बोलत होतो. आता रेडमी कोण आहे मला माहित नाही, पण त्यांनी जो मेसेज केला त्यालाच मी उत्तर देईन की आपण निगेटिव्हिटी तर दूर केली, म्हणजे आपल्या मनामध्ये एक पोकळी तयार झाली आता. मग ती पोकळी जी आहे ती पॉझिटिव्हिटीनं भरली पाहिजे. पॉझिटिव्हिटी मग कशी भरणार आहे आपण, तर त्या पॉझिटिव्हिटी भरण्यासाठी आपल्याला काही
अफर्मेशन्स करावे लागतात. अफर्मेशन्स असतील, आपल्या प्रगतीला आपणच जबाबदार आहे. ओके. तर आपण ती सगळी पॉझिटिव्हिटी गेन करण्यासाठी आपल्याला अफर्मेशन म्हणावे लागतात, ग्रॅटिट्यूड करावं लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण ग्रॅटिट्यूड करावं लागतं, कृतज्ञता व्यक्त करावी लागते. आणि ती कायम व्यक्त केली पाहिजे, दररोज न चुकता केली पाहिजेत. आणि त्याला पण टेक्निक आहेत, त्यात तुम्ही लिहून केल्या पाहिजेत. किंवा अफर्मेशन जे आहेत ना, अफर्मेशन सुद्धा करताना त्या अफर्मेशनसाठी अगोदर गोल सेटिंग केलं पाहिजे. इथं किती जण आहेत ज्यांना विजन बोर्ड, विजन बोर्ड जो आहे तो विजन बोर्ड नावाची कन्सेप्ट माहिती आहे? त्यामुळे किती जण आहेत ज्यांनी विजन बोर्ड माहिती आहे? मग ज्यांना माहिती नाही त्यांनी नो टाईप करा. विजन बोर्ड बद्दल काही माहित नाहीये तर नो टाईप करा. शीतल गवस मेसेज आहे, थँक्यू व्हेरी मच सर, खूप फायदा झाला आणि तुमच्या सांगण्यावरून परत एक नवीन ऊर्जा जागी झाली. खूप निगेटिव्ह विचार यायचे मनात, पण आता असं वाटतंय की मी करू शकते. होय, मी करू शकते. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू मॅम. खूप छान वाटलं सर. खरंच अशा भरपूर गोष्टीमध्ये आपण अडकून असतो. ग्रेट सर. थँक्यू सागरजी. विजय पाटोळे सरांचं खूप छान फील झालं. हे विचार कंटिन्यू केले पाहिजेत. ओके. विजन बोर्ड बद्दल भरपूर जणांना माहिती नाही आहे, ज्यांनी नो 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 टाईप केलेलं आहे. काही जणांनी येस टाईप केलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. तर हे विजन बोर्ड नेमकं काय असतं किंवा अफर्मेशन काय असतात, मी तुम्हाला सांगेन. विजन बोर्ड म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत ना, ते ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत ते पिक्चरल फॉर्ममध्ये तयार करणं आणि त्याचा एक डिस्प्ले करून लावणं, एक पोस्टर तयार करणं आणि ते पोस्टर तयार करून लावणं. मग ते तुमच्या भिंतीवरती लावा. तुम्ही जिथं काम करताय, तुम्ही जिथं आराम करताय, तिथं तुम्ही लावायचं आहे. म्हणजे ते सकाळी उठल्या उठल्या तो विजन बोर्ड बघून, तो फील करून मग तुम्हाला तुमचे अफर्मेशन म्हणायचे आहेत. बरं, यापैकी किती जण असे आहेत ज्यांना विजन बोर्ड, आपला विजन बोर्ड तयार करून, ओके, तयार केलेलं तुम्हाला आवडेल? म्हणजे मी तयार करून दिलेलं आवडेल, असं किती जण आहे त्याच्यामधले ज्यांना विजन बोर्ड मी तयार करून देईन तुमचा? किती जणांना आवडेल? टाईप करा आहे. ओके. असे किती जण आहेत ज्यांना तुमचे अफर्मेशन जे आहेत ते अफर्मेशन सुद्धा तयार करून दिलेले आवडतील? जे अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन्स तुम्हाला तयार करून दिले आवडतील. ओके. आय आय आय. तर ठीक आहे, हे अफर्मेशन्स कसे तयार करायचे किंवा काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन, काही हरकत नाहीये. त्यानंतर विजन बोर्ड कसं आहे ते पण तुम्हाला मी सांगेन नक्की. मला वाटतं ऑलरेडी मी हो पोणोचं आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, भरपूर लोकांनी केलेलं आहे आणि यामधले बऱ्याचशे मेंबरनी केलेलं आहे. तर ज्यांनी केलं नाही ते मी अगोदर तुम्हाला सांगतो की आपण आता जी गोष्ट केली ही, ती दसऱ्यासाठी स्पेशल केली होती. तसं आपण डेली करणार आहोत आणि ती बरोबर 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून करणार. उद्यापासून 10:30 ते 11, रात्री 10:30 ते 11 हा अर्धा तास आपण जे आपल्याला निगेटिव्हिटी आल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्हिटी बाजूला काढून त्या पॉझिटिव्हिटी गेन करण्यासाठी आपण हे दररोज करायचं आहे. उद्यापासून कंटिन्यू असणार आहे ते 10:30 ते 11, एक महिनाभर. त्यासाठी भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये तर त्यांना मी थोडक्यात एक संधी लास्ट देतोय. ओके. आणि ती संधी जी आहे, तुम्ही ₹1,999 भरून तुम्ही त्या क्लासला जॉईन करू शकताय. इथं आमच्या टीम मेंबरनी इथं ऑलरेडी QR कोड दिलेला आहे. तुम्ही ते QR कोड स्कॅन करू शकता. 1,999 तुम्ही पे करू शकताय आणि ते पे केल्यानंतर तुम्हाला त्या क्लासला जॉईन करता येईल. उद्यापासून कंटिन्युअसली माझ्यासोबत ते करता येईल. ओके. मी आजच्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला अजून एक संधी देतोय हे जॉईन करायला. जे जे लोक ऑलरेडी जॉईन झालेले आहेत किंवा आज दिवसभरात जॉईन करतील, तर त्या सगळ्यांसाठी तुमचे अफर्मेशन्स, आपल्याला हेल्थ, रिलेशन्स, करिअर आणि मनी, हे चार प्रॉब्लेम असतात. हेल्थचे प्रॉब्लेम असतात, करिअरचे प्रॉब्लेम असतात, रिलेशनचे प्रॉब्लेम असतात आणि मनी, पैशांचे, हे चार प्रॉब्लेम असतात. ह्या चारही प्रॉब्लेम्सवरती सगळ्यात बेस्ट अफर्मेशन्स मी तुम्हाला करून देतो. ओके. आणि आजची मी तुम्हाला हे तुम्हाला गिफ्ट म्हणून देतोय. म्हणजे मी याची अजिबात फी घेणार नाहीये. हे अफर्मेशन, सगळ्याच्या सगळ्या अफर्मेशन्स हे माझ्याकडून ते कम्प्लिटली फ्री देणार आहे. कारण जवळपास त्याची ₹999 फीज असते. पण मी आजच्या दिवशी जर तुम्ही हे हो पूर्ण सेशन आपला अटेंड करणार असाल उद्यापासून, त्यासाठी जर तुम्ही 1,999 ऑलरेडी भरले असतील किंवा आज भरणार असाल, तर मी अफर्मेशन जे आहे ते अफर्मेशन्स कम्प्लिटली फ्रीमध्ये तुम्हाला करून देईन, प्रत्येकाचे कस्टमाइज करून. ओके. सगळ्यांच्या अफर्मेशन मी करून देईन, काय अडचण नाहीये. मग यापैकी किती जण आहेत ज्यांना आपलं गोल सेटिंग करून पाहिजे? गोल सेटिंग, आपलं गोल सेटिंग म्हणजे असे भरपूर आहेत. तुम्हाला कधी ऐकलं असेल तुम्ही, KFCचा मालक जो होता, KFCचा मालक, ज्यानं आपल्या 60व्या वर्षी आपला बिझनेस चालू केला होता आणि KFC इज द वेल नोन ब्रँड. असे भरपूर लोक आहेत ज्यांनी खूप लेट
चालू केले होते, पण दे आर सक्सेसफुल. मग आपण तर आता खूप कमी एजचे असेल तर आपल्याला खूप करता येईल. ओके, यापैकी किती जण आहेत ज्यांना गोल सेटिंग करायला आवडेल? तर गोल सेटिंगची माझी फी असते 499 रुपये. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 499 टाईप करा. ज्यांना न शक्य आहे, गोल सेटिंग करून पाहिजे आहे, तर ज्यांना ज्यांना वाटतं की ओके रोजिंग गोल असेल 499, 499, ज्यांना ज्यांना मी 499 रुपये मी फीस घेतोय त्याची, की गोल सेटिंग करून पाहिजे आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9, आतापर्यंत म्हणजे जवळपास 50 लोक आहेत. 50 लोकांमध्ये 9 लोकांनी ऑलरेडी इथे केलेलं आहे. तर मी आता सांगतोय, मी गोल सेटिंग सुद्धा तुमचं फ्रीमध्ये करून देईल. मी त्याचा 1 रुपये सुद्धा चार्ज घेणार नाही. 100% फ्री गोल सेटिंग सुद्धा. म्हणजे इथून पुढचं तुमचं जे गोल सेटिंग, मी गोल सेटिंगचं वर्कशॉप घेईन, आणि गोल सेटिंगचं वर्कशॉप जे आहे ते गोल सेटिंगचं वर्कशॉप मी कम्प्लिटली फ्री देणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला मी अफर्मेशन्स कम्प्लिटली करून देणार, आणि तुम्हाला गोल सेटिंग जे आहे ते गोल सेटिंग सुद्धा करून देणार आहे. ओके, हे दोन्ही सुद्धा, कारण गोल सेटिंगचं वर्कशॉप सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते सुद्धा मी फ्री देणार आहे. ओके, आणि लास्ट अँड बट नॉट द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विजन बोर्ड जे आपण बोलत होते. विजन बोर्ड तयार करून द्यायचा असेल तर त्याची फी असते ऍक्च्युली 699, म्हणजे 700 रुपये. 699. मला माहिती आहे तुम्ही, मी 699 टाईप करा म्हटलं तुम्ही टाईप करणार आहात, पण ते सुद्धा मी 100% फ्री देणार आहे. हे सगळंच्या सगळं हे माझ्याकडून हे बोनस असणार आहे तुमच्यासाठी. कारण एकच आहे, कारण ही माझी फर्स्ट बॅच आहे, आणि फर्स्ट बॅचचे गोल सेटिंग असतील, त्यांचे अफर्मेशन्स असतील, किंवा त्यांचे कम्प्लिटली विजन बोर्ड असतील, ते सगळेचे सगळे विजन बोर्ड हे किंवा हे तिन्ही तिन्ही बोनसेस मी तुम्हाला देणार आहे. पण एकच हे तुम्हाला सांगितलंय, फक्त हो कोणोचे 1999 ज्यांनी भरलेले आहेत किंवा इथून पुढचे भरणार आहेत त्यांनाच हे मला सगळं देता येईल. ओके, त्यामुळे साहजिक सगळं सगळं फ्री देत राहिलो तर मग त्याला किंमत पण राहणार नाहीये. त्यामुळं उद्यापासून जे जे सेशनमध्ये अटेंड करतील त्या सगळ्यांसाठी मी हे करणार आहे. जर QR कोड जर तुम्हाला दिसला नसेल तर लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, ओके, आय होप तुम्हाला हा QR कोड दिसत असेल तर तो स्कॅन करून घ्या. आणि ज्यांना ज्यांना आज आज दिवसभरात जे पेमेंट करतील त्या सगळ्यांसाठीच मला हे अफर्मेशन्स किंवा गोल सेटिंग असेल किंवा व्हिजन बोर्ड असेल ते मला देता येईल. अनफॉर्च्युनेटली जे करणार नाही आहेत आज किंवा उद्यापासून करतील त्यांना मला हे करता येणार नाहीये. त्यामुळं, आणि मी का देतोय म्हणजे अरे वा, थँक्यू म्हणतायत, चांगली गोष्ट आहे, कारण ग्रॅटिट्यूड केलं पाहिजेत. ओके, सर माझा क्वेश्चनचा आन्सर कम्प्लीट नाही झाला. रेडमी क्वेश्चन 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 काय? रेज हँड, जर ज्यांना क्वेश्चन आहेत त्यांनी हँड रेज करा. मी क्वेश्चनचा आन्सर नक्की देईन, पण फर्स्ट कंडिशन आहे की यू शुड बी ऑन कॅमेरा. तुम्ही कॅमेरावरती आलं पाहिजेत. ज्यांना क्वेश्चन आहे त्यांनी कॅमेरावरती या, आणि आय एम हॅपी टू आन्सर दॅट क्वेश्चन. रेडमी कोण आहे? हँडरेज करा आणि क्वेश्चन विचारा, काय हरकत नाही आहे. रुपाली मॅडम, इथं हँडरेज करायचं नाही आहे, इकडं तिथं हँडरेजचं बटन असतं, तिथं हँडरेज करायचा असतो. तिथं दिसला तुम्ही तर मला तुम्हाला ट्रॅक करता येईल. आणि म्यूट होत नाही आहे सर. तुम्ही तिथे हँडरेजचं बटन असतं, ते हँडरेजचं बटन मारा. तुम्ही अगोदर कॅमेरावरती या रेडमी. ओके, बोला सर. हा सर, आवाज येतो माझा? हा, येतो, बोला सर. तर ज्या ज्या वेळेस असे पॉझिटिव्हचे व्हिडिओ वगैरे बघतो युट्यूबला वगैरे, ते टेम्पररी तेवढ्या बेस पुरतेच होतं. आता सपोज तो व्हिडिओ संपला, विषय संपला, तेवढ्या पुरतं, आणि हाय तसा दिवस जातो आपला. परत कधीतरी काहीतरी चालू केलं, बघितलं, होतं. ते कंटिन्यू राहत नाही. आणि जेवढं आपण बघत असतो त्यावेळी म्हणजे असं म्हणजे असं झोप टाईप वगैरे येतं, म्हणजे असं एकदम कॉन्सन्ट्रेट होत नाही. ओके,
मग असे मी व्हिडिओज भरपूर बघितले. तर ठीक जरा आहे. याला ऑप्शन काय, आता मी आता सपोज काय भरले, पैसे भरले, तर हा टेम्पररी वाटतो मला, परमनंट सोल्युशन वाटत नाही. ठीक आहे, मी याचा आन्सर देतो सर. हा तुमचा एकटाचा क्वेश्चन नाही आहे सर, हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्वेश्चन असतो की आपण एखादी गोष्ट बघितली की आपल्याला मोटिवेट व्हायला होतं आणि मोटिवेट झाल्यानंतर वाटतं की आपण हे खूप छान पद्धतीने करू, पण काही वेळ गेला की आपण पूर्ण खाली येतोय. बरोबर आहे ना, तुमचा हाच क्वेश्चन आहे ना? येस. ओके. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, आपल्या आयुष्यामध्ये ना मोटिवेशन आणि डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या दोन गोष्टी हँड इन हँड जायला पाहिजेत. डिसिप्लिन आणि मोटिवेशन. तुमचं मोटिवेशन आहे ना, ते मोटिवेशन तुम्हाला पंप करतं, म्हणजे तुमचं अगदी हाय लेवलला नेऊन ठेवतं, म्हणजे असं लेवलला नेऊन ठेवतं ना की तुम्ही म्हणताय की आय एम द बेस्ट, म्हणजे मी जगामधला सगळ्यात बेस्ट माणूस आहे, त्याच्यापेक्षा काही नाहीच आहे, हे असं आपल्याला निघून जातं. पण दुसऱ्या क्षणी जर त्याला डिसिप्लिनची साथ नसेल ना, आपण भपकन खाली येतोय. डिसिप्लिन म्हणजे काय? सकाळी उठल्या उठल्या असं ग्रॅटिट्यूड करणं डिसिप्लिनची गोष्ट आहे. आपण हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं ही डिसिप्लिन आहे. त्यामुळं किंवा हे आता सेशन्स करणं ही डिसिप्लिन आहे. किंवा तुम्ही जे वर्कमध्ये करताय ना, पॉझिटिव्हिटी गेन करत राहणं ही डिसिप्लिनचा भाग आहे सर. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे ना, त्या आन्सरला फक्त एकच आहे, डिसिप्लिन तुम्ही जर केलात तरच. तुम्ही फक्त घरात बसून राहिलात आणि नाही असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, सगळं सगळं मला मिळायला पाहिजे इथं, नाही होत सर. त्यासाठी यू शुड बी मोर नाही, डिसिप्लिन. प्रयत्न करायला सुरुवात केली 1-2 दिवस होतो, परत आहे तसं. मग हा तुम्ही चला डिसिप्लिन मध्ये करूया नाही आता आहे सर. उद्यापासून. प्रयत्न करताय म्हणजे कसं, समजा तुम्ही आता सकाळी समजा तुम्ही जिमला जाताय. जिमला जाताना तुम्ही 2-3 दिवस जिममध्ये गेल्यानंतर लगेच बॉडी व्हायला पाहिजे असं आहे का? नाही सर. नाही आहे सर. ह्या गोष्टी आहेत ना सर, म्हणजे एखादं झाड जर उगायचं असेल तरी त्याला कित्येक कित्येक वर्षांचा काळ द्यावा लागतोय, तर ते झाड उगतं आणि त्याला मग फळं मिळतात. त्यामुळे फळं मिळणार सर, 100% मिळणार, पण ते कन्सिस्टंटली करावं लागतं. हा प्रोग्राम जो आहे ना, म्हणजे आपलं माइंड प्रोग्राम व्हायला मिनिमम 68 to 90 डेज लागतात. म्हणजे मी मागे सेशन जे घेतलेत, तुम्ही अटेंड केला असाल मला माहित नाही, पण जर तुम्ही अटेंड केला असाल ना, तर 68 to 90 डेज लागतात सर आपल्याला आपलं माइंड पूर्ण तयार व्हायला, म्हणजे पूर्ण त्या झोनमध्ये जायला. लगेच 2-3 दिवसामध्ये, 4-5 दिवसानंतर आपण काय करतो, एखादी गोष्ट म्हणत असतो असं आहे तसं आहे तसं आहे, आणि 4 दिवसानंतर रिझल्ट नाही आले ना, मग आपण सगळेच निगेटिव्ह होऊन जातो. असं होत नसतं सर, कारण आपले निगेटिव्ह बिलीफ तयार व्हायला इतकी वर्ष गेलेत. तुमचं आता वय वर्ष किती आहे, 45 जरी असेल तर एवढ्या वर्षामध्ये तुमचे निगेटिव्ह बिलीफ तयार झालेत. ते बाजूला करून, निगेटिव्ह बिलीफ म्हणजे लिमिटिंग बिलीफ तोडून नवीन बिलीफ तयार करायचे असतील तर त्यासाठी मिनिमम 68 to 90 डेज म्हणजे 3 महिन्याचा काळ जावा लागतो सर. त्यामुळे ते कन्सिस्टंटली करत राहा, डिसिप्लिन करत राहा, तुम्हाला 100% मिळणार सर. थँक्यू. ओके सर. एनीवन? रुपाली पाटील मॅम, ओके. मॅम तुम्ही कॅमेरावरती या अगोदर. बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर, सॉरी प्रथम, मी कॅमेरावरती येऊ शकत नाही, ओके ओके, बोला बोला. अनकम्फर्टेबल असल्यामुळे. हा ऍक्च्युली मी सम्राट पाटील विद्यार्थी आहे ना 11वीचा, हा. त्याची मी मम्मी बोलते. ओके. अभिनवची आत्या. हा हा. अभिनवची आत्या. ओके बोला सर, बोला. जे तुम्ही आता 11:30 वाजल्यापासून जे शिक्षण घेतलात ते खूप छान वाटलं मला. हा म्हणजे एनर्जी आली खूप. आणि महत्वाचं म्हणजे अफर्मेशनचा जे तुमचं वेळ आहे, त्याचे टाइम टेबल भेटणार का? म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे सांगितलं असाल त्यावेळेला माझ्या नेटवर्कचा इश्यू होता. हा. तर अफर्मेशन किती वाजता असेल? अफर्मेशन्स मॅम कसं असतं, हे अफर्मेशन्स करणं किंवा ग्रॅट्यूड करणं ना, यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम जो आहे तो सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या अगोदर. तुम्ही हं, हं, दिवसभरात हं. कधीही म्हणू शकता, नो डाऊट तुम्ही अफर्मेशन कधीही म्हणू शकता, पण द बेस्ट टाइम अफर्मेशन्स म्हणायला सकाळी उठल्या उठल्या पहिली एक 10 मिनिटं आणि रात्री झोपायच्या अगोदर शेवटची एक 10-15 मिनिटं ही सगळ्यात बेस्ट असतात. पण त्यासाठी मी एक सेशन घेईन, कम्प्लिटली तुमचं गोल हां सर. सेटिंग कसं करायचं आणि गोल सेटिंग केल्यानंतर हां सर. तुमचे अफर्मेशन्स कसे डिझाईन करायचे. कारण अफर्मेशन मध्ये पण हं, टाईप असतात. ग्रॅटिट्यूड अफर्मेशन पहिल्यांदा म्हणावे लागतात आणि नंतर हं. मग तुमचे रिअल अफर्मेशन्स, ते पण हेल्थ रिलेटेड वेगळे, करिअर रिलेटेड वेगळे, मनी रिलेटेड वेगळे, आणखी मग रिलेशन रिलेटेड वेगळे. म्हणजे HRCM, ओके सर. हेल्थ रिलेशन करिअर आणि मनी, या चौघांचे अफर्मेशन्स किमान प्रत्येकाचे आपण 2-2 अफर्मेशन घेतोय. आणि मी एक स्पेशल एलिमेंट हं, त्यामध्ये ऍड करतो, तुमचे विशेष म्हणजे हं. HRCMW. हे सगळं मी गोल सेटिंग मध्ये एक्सप्लेन करेन. डब्ल्यू म्हणजे हां विश. सर. जी विश म्हणजे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की मला हे व्हायला पाहिजे. इट इज नॉट रिलेटेड टू हेल्थ रिलेशन करिअर आणि मनी, पण एक विश असते आपल्या मनामध्ये की मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. तर ते विश सुद्धा म्हणजे ते प्रत्येकाचे 2-2-2 असे 10 अफर्मेशन असतात आणि ग्रॅटिट्यूडचे हं. 3 अफर्मेशन असतात. असे टोटल 13 अफर्मेशन्स आपण डेली म्हणू शकतो. मग त्यांची प्रायोरिटी ठरवावी लागते. हो सर.
सगळ्यात प्रायोरिटी कुणाची पहिली, मग दुसरी कुणाची, तिसरी कुणाची, आपल्याला जसं प्रायोरिटी पाहिजे असं त्याप्रमाणे करावे लागतात आणि त्याप्रमाणे ते टेक्निक करावे लागतात. तर या सगळ्या गोष्टी होतात आणि ते असं. लगेच होत नाहीये. त्याला कमीत कमी मी दीड तासाचे 2 सेशन घेणार आहे त्यासाठी. अफर्मेशन, हाऊ टू डिझाईन हम्म. अफर्मेशन्स, ते पण तुमचे प्रत्येकाचे कस्टमाइज. ह्या सगळ्यासाठी हा मला वेळ हा हा. लागणार. त्यामुळं आपण त्यावेळी भेटू, आपण त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करतो, काय अडचण नाही. ओके. हो हो सर. गोल सेटचं पण सर त्याच्यामध्ये हे करणार ना तुम्ही? गोल कसलं सेट. म्हटलं? गोल सेट. हा, गोल सेटिंग केल्यानंतरच अफर्मेशन होतं. गोल सेटिंग म्हणजे काय, की तुम्हाला काय करायचं आहे ना, ते सगळं गोल सेट करून घ्यायचं आणि त्या प्रत्येक गोलसाठी अफर्मेशन असतं. हा म्हणजे हा गोल हा सेटिंग हा आणि सर. अफर्मेशन हे सायमल्टेनियसली करावं लागतं. गोल सेट झालं की अफर्मेशन होतं. ओके ओके सर. ऍक्च्युली काय झालं, गोल सेट किंवा अफर्मेशन ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात होऊन गेल्या एक 4-5 वर्षासाठी. पण हा कालावधी 10 वर्षाचा गॅप पडल्यानंतर ना परत एनर्जी लो झाली आहे सर. ओके. त्यासाठी आता जे तुमचं म्हणजे परवाचं पण मी ऐकलं लेक्चर, पण हम्म. खूप छान. म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती खरोखर थँक्यू सर. तुमच्यासारखी व्यक्ती जर प्रत्येकाच्या आयुष्यात आली तर खरोखर पूर्णपणे पॉझिटिव्हिटी होईल, निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर जाईल सर. सो थँक्यू, थँक्यू. खरोखर सर तुमच्यासाठी आभार मानलं पाहिजे तुमचे सर, की असा हा ट्रॅक खूप गरजेचा आहे मुलांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी सर. हो हो मॅम, आपण मुलांसाठी सुद्धा दररोज चालू आहे मॅम. रात्री 11 ते 11:30 ना मी दररोज मुलांचं सेशन घेतोय आणि ते म्हणजे दुसऱ्या दिवशी भेटलं ना सांगतात की सर रात्री झोपताना पण तुमचा चेहरा बघूनच आम्ही झोपतोय पूर्ण पॉझिटिव्ह होऊन. हम्म, सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तुमचं सेशन 6 ते 6:30 सेशन असतं माझं. इतके ते हम्म. खूप एनर्जीमध्ये असतात मुलं. कारण मुलांना कसं आहे, मुलांना जर हो. तुम्ही आत्तापासून ट्रेन केला ना, तर मी त्यांना म्हणत नाही की हम्म. सीईटी, जेई, नीट सगळे आत्ताच होईल. पण समजा आत्ता जरी नाही झालं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फेल्युअर होणार नाही कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर. हो हो म्हणून नक्की त्यांच्यासाठी सर. आम्ही चालू केलेलं आहे म्हणजे मॅम. तुमच्याकडून जे मुलांना जी घासणी, म्हणजे काय म्हणतात त्याला, डायमंडला घासणी, घासणी देऊन डायमंड तयार केला जातो, ते तुमच्याकडे परफेक्ट आहे सर. की जे थँक्यू, विद्यार्थी थँक्यू असू मॅम. द्यात, कोणी असू देत, पालक असू द्यात, ते डायमंड तयार करण्याची तुमच्याकडे सर खूप म्हणजे कपॅसिटी आहे असं वाटतं मला. म्हणजे थँक्यू, ह्या थँक्यू मॅम. दिवसाची खूप गरज होती, म्हणजे आमच्या सम्राटसाठी पण गरज होती, सर्वांसाठी पण ही गरज आहे. येस मॅम, खूप थँक्यू छान मॅम, सर. थँक्यू, थँक्यू मॅम. ओके थँक्यू सर. ओके मॅम, चालेल, थँक्यू. एनीवन हू वॉन्ट टू शेअर? ठीक आहे. ओके. तर ज्यांना ज्यांना इथून पुढचे सेशन अटेंड करायचे आहेत, ओके, तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. तिथून आपण ज्यांनी ज्यांनी या क्लाससाठी एनरोल केलेलं आहे 1999 भरून, तर त्या सगळ्यांचा आपण ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप सेपरेट केलेला आहे आणि त्या ग्रुप्समधून आपण उद्यापासून सगळे सेशन स्टार्ट करणार आहोत. तर ते सगळे अटेंड करावेत. गोल सेटिंग किंवा अफर्मेशनचं जे असणार आहे ते त्या मेंबरनाच जास्त मिळणार आहे, की गोल सेटिंग आणि अफर्मेशन कशा असतात. विजन बोर्ड पण त्याच मेंबरला मिळणार आहे. त्यामुळे आय रिक्वेस्ट यू ऑल, जर तुम्ही अजूनही कुठं आपले हे 199 भरून जर तुम्ही होपोनोपोनोचं केलं नसेल, तर तुम्ही हे करून घ्या, 199चं पेमेंट करून घ्या, 1999चं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातील, काय हरकत नाही आहे. म्हणजे आपल्या त्या सेल्फ फिलिंग वर्कशॉपसोबत आपण बोनसमध्ये देतोय तुम्हाला गोल सेटिंगचा वर्कशॉप, देन अफर्मेशन सगळे सगळे मी डिझाईन करून देणार तुम्हाला, अँड लास्ट ते म्हणजे विजन बोर्ड सुद्धा तुमचा मी सगळा तयार करून देणार आहे. त्यामुळं तुम्ही ही अपॉर्च्युनिटी अजिबात सोडू नका. आणि तुम्हाला सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये हा उत्तरोत्तर विजय वाढत जावो, हीच फक्त प्रार्थना. सागर सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बोलणार आहात का? बोला. हा सर नमस्कार. नमस्कार. अ, हा नमस्कार. मला एवढंच सांगायला आवडेल की खरंच आज काळाची गरज आहे. कारण बरेच लोक बऱ्याच गुंतागुंतीत भरकटलेले आहेत. म्हणजे यातून थोडंसं असणार 25% का असणार त्याच्यामध्ये नक्की फरक पडणार. विद्यार्थ्यांच्यासाठी हे मस्त आहे. म्हणजे आजच्या घडीला आता बरोबर. त्याच्या मॅडम म्हटल्या ना ते बरोबर आहे त्यांचं. कारण विद्यार्थ्यांची सुद्धा दशा आणि दिशा आज अनिश्चित आहे. किंवा एखाद्या पालकाला आज आपल्या पाल्याचं काय करायचं किंवा पुढे काय विजन घ्यायचं हेच ब्लँक आहे, पालकच ब्लँक आहे. त्यामुळे बरोबर. तुमचं विशेष पहिला अभिनंदन की तुम्ही हे पालकांना इन्व्हॉल्व्ह करून घेऊन काहीतरी करायला लागलाय आणि पॅरललला तुम्ही त्या तुमच्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे स्पीच चालू ठेवा. त्याबद्दल एक मनपूर्वक धन्यवाद आणि आज दसऱ्याच्या आपल्या सगळ्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सर. ओके. थँक्यू ऑल. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग.
पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट हो आणि तुम्ही खूप सुखी आयुष्य जगावं, एवढी फक्त एक ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आपण युनिव्हर्सला सांगूया की तुमच्या सगळ्यांच्या एक फ्रिक्वेन्सी रेज होऊ देत आणि तुमची फ्रिक्वेन्सी अलाईन होऊ दे युनिव्हर्सची, आणि युनिव्हर्स तुम्हाला सगळं देवो जे जे तुम्हाला अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. बाय बाय. टेक केअर. गुड डे.